जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी कोच वैभव सरोवर, स्टील फिटनेस ट्रेनिंग सेंटर नाशिक येतो। मित्रांनो, विद्यार्थ्यांसाठी आपण एक स्पेशल गोळाफेकची सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजचा आपला उद्देश होता की संपूर्ण महाराष्ट्रामधील जे विद्यार्थी आहेत त्यांचा गोळा आउट ऑफ व्हावा किंवा येणाऱ्या पोलीस भरतीला म्हणा किंवा PSI फिजिकलला म्हणा, तर कोणाला गोळाफेकमुळं अडचण नको यायला किंवा गोळाफेकमुळं काही विद्यार्थ्यांनी टेन्शन नको घ्यायला। तर त्यामुळे आपण एक गोळाफेकची सिरीज सुरू केलेली आहे। त्या सिरीजमध्ये आपण काय केलेलं आहे, जवळपास आता त्या सिरीजचे आपण आतापर्यंत 8 व्हिडिओ अपलोड केलेले। तर त्याच्यामध्ये जो आपला पहिला व्हिडिओ आहे त्याच्यात आपण या सिरीजचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे। दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या सिरीजमध्ये जे काही नियमावली आहे गोळाफेकची ती सगळी बघितलेली, बेसिक इन्फॉर्मेशन बघितली। तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकची ग्रिप बघितलेली, तो सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, ठीक आहे। चौथ्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकचा जो स्टँडिंग थ्रो आहे तो बघितलाय। पाचव्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकचा पॉवर थ्रो बघितलाय। सहाव्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकचं थ्रो करून ॲनालिसिस बघितलेलं आहे, ठीक आहे। सातव्या व्हिडिओमध्ये आपण काय केलेलं आहे, काही गोळाफेकवर काही प्रश्न विद्यार्थ्यांचे निर्माण होत होते, तर त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण। त्याच्यानंतर आठव्या व्हिडिओमध्ये आपण गोळाफेकसाठी जो काही डाएट महत्त्वाचा आहे तर तो डाएटचा व्हिडिओ, तर तो जो डाएटचा व्हिडिओ आहे ना, तर भरती करणारे सगळे मुलं तो डाएट फॉलो करू शकतात। तो डाएट फक्त गोळाफेकसाठीच नाही, तो डाएट जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला ओव्हरऑल परफॉर्मन्स सुद्धा तुमचा वाढलेला बघायला मिळेल, ठीक आहे। आजचा जो आपला व्हिडिओ आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, गोळाफेकचे ड्रिल्स बघणार आहे। आता एक्झॅक्टली ड्रिल्स काय आहे, एक्सरसाइज काय आहे, याच्यामधले मी तुम्हाला आहे ना थोडा फरक समजून सांगतो। विद्यार्थ्यांना हा फरक समजत नाही। गोळाफेकचे ड्रिल्स म्हणजे काय माहिती आहे का, समजा हे बघा, मी तुम्हाला एक साधं आपल्या भाषेत उदाहरण देतो। तुम्ही एखादी गाडी चालवतो आपण, तर काय होतं माहिती आहे का, ती गाडी ज्यावेळेस आपण रोज रोज चालवतो तर काय होतं, त्या गाडीवर आपला हात साफ होतो। येत्या काळानंतर काय होतं की ती गाडी आपल्याला एकदम आरामशीर चालवायला येते, त्यानंतर आपली भीती पण मरून जाते, त्यानंतर ती गाडी आपल्याला नवीन वाटत नाही। सेम गोळाफेकचं पण आहे। भरपूर वेळा काय होतं, तुम्ही गोळाफेकच्या प्रॅक्टिससाठी फक्त गोळे फेकता, पण गोळा वाढण्यासाठी, गोळा इम्प्रूव्ह होण्यासाठी, गोळ्याची ग्रिप पॉलिश होण्यासाठी, गोळ्याचा थ्रो पॉलिश होण्यासाठी, जो थ्रोईंग लेग आहे तुमचा तो स्ट्रॉंग बनण्यासाठी, त्याच्यासाठी ना ड्रिल्स करणं गरजेचे आहे। एक्सरसाइज भाग वेगळा आहे। एक्सरसाइजने आपण काय करतो, स्ट्रेंथ वाढवतो आणि स्पीड वाढवतो, पण ड्रिल्सने काय होतं माहिती आहे का, जो थ्रो आहे ना आपला, तो थ्रो क्वालिटी बनायला लागतो, त्याची पॉलिशिंग व्हायला लागते, बरोबर। आता उदाहरणार्थ मला थ्रो करायचा आहे, बरोबर, गोळ्याचा, तर मी फक्त थ्रो नाही करणार, कारण थ्रोमध्ये काय होतं माहिती आहे का, माझे खूप सारे टेक्निकल एरर असतात। जर मला कोच नसेल तर ते एरर कोणी माझे काढू शकत नाही, किंवा मला स्वतःला ते टेक्निकल एरर काढायला बऱ्यापैकी त्रास होणार आहे। म्हणून काय केलं जातं माहिती आहे का, ड्रिल्स केलं जातात। तर ड्रिल्सने काय होतं माहिती आहे का, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना त्या ट्रेन होतात। आता उदाहरणार्थ मी गोळा धरलाय आणि तो गोळा मी असा फेकतोय, तर याच्यामध्ये काय होणार, त्या बायसेप ट्रेन करण्यासाठी तर जिम पण आहे ना, तर मग याच्यामध्ये ट्रेन काय होणार, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट ट्रेन होणार म्हणजे तुमचा फिंगर पुश। जो गोळ्याला शेवटीला ह्या पद्धतीने आपण गोळा फेकतो ना, तर त्यावेळेस तो पुश भेटतो ना, तर तो पुश आपला याच्यामध्ये ट्रेन होतो। साईड थ्रो जर मी करतोय तर याच्यामध्ये काय ट्रेन होणार, बरोबर, याच्यामध्ये सेम ट्रेन होणार आपला फिंगर पुश, त्याच्यानंतर रोज जो रिस्ट आहे आपली तो पुश, त्याच्यानंतर जो काही आपला अँकल आहे अँकलचा थ्रो, ठीक आहे, अँकलचा पुश आहे तो यूज होणार आपला, ठीक आहे। तर या काही गोष्टी आहे, तर त्याच्यासाठी ड्रिल्स खूप महत्त्वाचे। तुम्ही बघा, मोठे मोठे प्लेयर, इंटरनॅशनल प्लेयर असो, ऑलिम्पिक प्लेयर असो, त्याच्या वर्कआउट शेड्यूलमध्ये कमीत कमी एका हप्त्यामध्ये 3 ते 4 वेळा त्याला कंपल्सरी ड्रिल्स करावं लागतात, किंवा त्याला थ्रो करायला जर ग्राउंडला पाठवलंय तर तो वॉर्मअप झाल्याच्या नंतर वॉर्मअप थ्रोसाठी सुद्धा तो पहिले ड्रिल्सच करतो आणि त्याच्यानंतरच तो गोळे फेकायला सुरुवात करतो। तर हे ड्रिल्स तुम्ही काय करायचे, तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करायचे। आता हे तुम्ही कसे ॲड करू शकता, सिम्पल आहे, तुम्ही हे ड्रिल्स डेली करू शकता। 4 ते 5 थ्रो तुम्ही प्रत्येक, जे काही मी तुम्हाला समजून सांगतोय, जे काही एक्सरसाइज मी तुम्हाला समजून सांगतोय, जी ड्रिल मी तुम्हाला समजून सांगतोय, त्याचे तुम्ही डेली 4 ते 5 थ्रो करू शकता। तर चला आपण सुरुवात करू। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय करायचा आपल्याला, या गोळ्यासोबत आहे ना थोडं खेळायचंय, बरोबर, हे जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला, ठीक आहे। कारण याची जेव्हा तुम्हाला सवय होईल, ज्यावेळेस तुम्हाला हा गोळा ओळखीचा वाटेल, ज्यावेळेस तुम्हाला कंटिन्यू गोळा, आता मला माहिती आहे तुम्ही रोजचे 50 थ्रो करता, 100 थ्रो करता, पण त्याचा अर्थ तुम्ही गोळ्यासाठी परफेक्ट होते असं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशली ड्रिल्स करावं लागतील। त्या ड्रिल्सने काय होईल, तुमचे स्पेशली फिंगर पुश वाढेल, त्याच्यानंतर तुमचा मनगट आहे तर मनगटामधून जो रिस्टचा पुश द्यायचा आहे तो तुमचा वाढेल, त्याच्यानंतर जो आपण खाली पायामध्ये जो टो पासून आपण पुश घेतो, ठीक आहे, तर याची कॅपॅसिटी तुमची हळूहळू वाढायला लागेल। आणि या छोट्या छोट्या गोष्टी या खूप मॅटर करतात, या खूप छोट्या छोट्या गोष्टी जे काही आहेत आपल्या गोळाफेकमध्ये रोल प्ले करतात, ठीक आहे। तर एक्सरसाइज समजून सांगतोय। सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचंय, इकडे थ्रो करतो मी, समजा आता ही लाईन आहे, ओके,
किंवा तुमचा जो काही सर्कल असेल तर तुम्हाला सिंपल आहे सर्कल पाशी उभं राहायचं. तसं पाहिलं तर गोळा फेकला किंवा ड्रिलसाठी तुम्हाला स्पेशली ग्राउंडचीच गरज नाही, तुम्ही कुठं पण करू शकता किंवा तुम्ही गोळ्याचं ग्राउंड आखलेलं नसेल तरी पण तुम्हाला चालेल. सिंपल आहे. तुम्ही पहिले काय करायचं आहे, गोळ्याला तुम्ही सर्कलला आले ते या पद्धतीने. आता मी राईटी थ्रो आहे, मी ह्या साईडला गोळा फेकत असतो माझा. ठीक आहे, कॅमेरा जवळ घे थोडा. हां, ओके. एकदा पाठीमागचा अँगल तुम्ही चेक करून घ्या. मी काय करणार, ह्या पद्धतीने हा गोळा पकडणार. ओके, याला मी समोर करणार, इथं धरणार. याच्यानंतर मी काय करणार आहे, श्वास घेणार आहे. पाठीमागचा माझा पाय बघा एकदम मी रिलीज केलेला आहे. ठीक आहे, या पद्धतीने. ओके, मी या ठिकाणी काय करणार आहे, श्वास सोडलेला आहे माझा पूर्ण. मी काय करणार आहे, श्वास घेत या गोळ्याला मागे ओढणार आहे आणि सगळा वेट या पायावर शिफ्ट करणार आहे आणि गोळा इथं असणार आहे माझा. लक्ष द्या, एकदा मी काय केलंय, मी सगळा श्वास घेत काय केलंय, या पायावर शिफ्ट झालोय आणि या पायाच्या ताकदीने मी गोळा समोर फेकून देणार आहे बोटाच्या मदतीने. ओके, ही काळजी आपल्याला घ्यायची. पुन्हा एकदा बघा, तुम्ही सगळ्यात इम्पॉर्टंट ड्रिल्स आहे. खरं जर बघितलं तर ह्या टेक्निकनी तुमचा गोळा आउट ऑफ पडायला पाहिजे. हा हे टेक्निक चालत नाही, गोळा दोन्ही हाताने तुम्ही फेकू शकत नाही. प्रॅक्टिसमध्ये तुमचा गोळा 12 ते आउट ऑफचा हा गोळा या पद्धतीने पडला पाहिजे. ठीक आहे, काय करायचं आहे, असा पकडायचा आहे. ठीक आहे, श्वास घेत या पायावर शिफ्ट व्हायचं आहे आणि पूर्ण ताकदीने गोळा फेकून द्यायचा. ठीक आहे, ही एक काळजी तुम्ही घ्यायची. ओके, ठीक आहे, ही फर्स्ट एक्सरसाइज आहे. तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या. या पद्धतीने तुम्ही सर्कलला येणार, या पद्धतीने तुम्ही गोळा पकडणार. ठीक आहे, श्वास घेत काय करणार, तुम्ही ह्या पायावर वजन शिफ्ट करणार इथे आणि इथून पूर्ण गोळा फेकून देणार तुम्ही. ठीक आहे, ठीक आहे, ही फर्स्ट एक्सरसाइज होती, ही तुम्हाला समजली असेल. तर या एक्सरसाइजमध्ये मेन टार्गेट काय हे बघा, तुम्ही ड्रिल्स करा. ड्रिल्स करताना सगळा लोड ऑलरेडी या बोटांवरच येणार आहे, गोळा फेकण्याने. इकडे असा फेका असा फेका, पण सगळ्यात इम्पॉर्टंट या पहिल्या एक्सरसाइजमध्ये तुमची खरी कमाल या पायाची, ह्या पायाने तुम्हाला पुश करता आलं पाहिजे ह्या पद्धतीने. ही काळजी तुम्हाला घ्यायची. ठीक आहे, याच्याने काय होणार माहिती आहे का, कळत न कळत छोट्या छोट्या पद्धतीने तुमची ट्रेनिंग होणार. ठीक आहे, तुमचं काप्स मसल पण डेव्हलप व्हायला लागेल आणि जो हा पुश करायचा सेन्स आहे तो तुमचा वाढेल आणि त्याच्याने तुमचा नंतर गोळा वाढणार आहे. ठीक आहे, सेकंड एक्सरसाइज बघा, सेम आहे. या ठिकाणी असं उभं राहायचंय. आता हे बघा, मी या ठिकाणी स्टॉपर आणलेलं नाहीये, नाही तर तुम्ही स्टॉपरवर उभे राहिले तरी चालेल. म्हणजे जी गोळ्याची तुम्हाला माहिती आहे, जो गोळ्याचा आपला गट्टा असतो त्या गट्ट्यावर तुम्ही उभे राहिले तरी चालेल. तर या पद्धतीने काय करायचंय, उभं राहायचंय, गोळा पकडायचा आहे. ठीक आहे, खाली गोळा घेऊन जायचं. फक्त काळजी अशी घ्या, काही लोक असा गोळा फेकतील. ठीक आहे, नाही, याच्यामध्ये तुम्हाला तुमचे जे पाय आहे तर ते पण थोडे गुडघ्यातून तुम्हाला बेंड करायचे या पद्धतीने आणि पाठीमागे गोळा फेकायचा. ठीक आहे, या पद्धतीने लक्ष द्या. भरपूर मुलं काय करतात, मी बघितलेलं आहे ग्राउंडला, ते काय करतात, अप्पर बॉडी पोस्चर एकदम स्ट्रेट असतो, असं खाली जाताना मग गोळा फेकता. नाही, तुम्हाला पाय पण बेंड करायचे आणि गोळा फेकायचा आहे. ठीक आहे, ही सेकंड एक्सरसाइज आहे, ही तुम्हाला करायची आहे. त्यानंतर थर्ड एक्सरसाइज समजून घ्या. आता सेम आहे, फक्त फ्रंटला आपण गोळा फेकणार आहे. याच्यामध्ये पण सरळ खाली जायचं नाही, आपल्याला गुडघ्यातून पाय पण बेंड करायचे. ठीक आहे, थर्ड एक्सरसाइज बघून घ्या. गोळा तुम्ही असं वरती घेणार, खाली जाणार आणि पुढे पुश करणार. ठीक आहे, या पद्धतीने. लास्ट मुवमेंट मेन टार्गेट एकच आहे की खाली जे आपले पाय आहे त्याचा हा पुश बसणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही थर्ड एक्सरसाइज आहे, ही एक करायची तुम्हाला. त्याच्यानंतर फोर्थ एक्सरसाइज बघा. आता फोर्थ एक्सरसाइज मध्ये आपण काय करणार आहे, आपण या पद्धतीने उभं राहणार आहे. आता मी समोर मला एक टार्गेट म्हणून एक लाईन ठेवलेली आहे, मी गोळा मानेत लावलाय. ठीक आहे, मी काय करणार आहे, या पायाच्या सपोर्टने आता आपण असे उभे राहतो, या पायावर लोड घेतो बरोबर, तर समोर उभं राहायचंय. ठीक आहे, काय करायचंय, एक पाय मी अँकल माझं एंगेज केलेलं आहे. ठीक आहे, पंजा बघा तुम्ही माझा, तुम्ही ह्या पायाचं पुश घेतोय. ठीक आहे, हे बघा, आणि गोळा फेकतोय या पद्धतीने. ही तुमची फोर्थ एक्सरसाइज. ही एकदा पुन्हा एकदा बघून घ्या. आणि हा नेमकं मी काय केलंय समजत नसेल तर काय, व्हिडिओ पाठीमागे घ्या 4-5 सेकंदासाठी आणि पुन्हा एकदा बघा. ही 4 नंबरची एक्सरसाइज आहे, मी तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतोय. हे बघा, जसं आपण गोळ्याला या पद्धतीने उभे राहतो बरोबर, मी सेम उभं राहिलोय पण मी समोर तोंड केलेलं आहे. ओके, माझा एक पाय फ्लॅट आहे, एक पाय पंजावर आहे. ठीक आहे, मी काय करतोय, या पायावर टेन्शन घेतोय आणि गोळा फेकतोय. ठीक आहे, ओके, ही 4 नंबरची एक्सरसाइज आहे तुमची.
त्याच्यानंतर 5 नंबरची एक्सरसाइज समजून घ्या. आता सेम टेक्निक आहे, पंजा लावलाय, ठीक आहे, खाली होल्ड करतोय, गोळा मान येते, ठीक आहे. याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला स्विंग यूज नाही करायचा. भरपूर मुलं काय करता, पटकन इकडे येतात आणि लगेच गोळा फेकता. याच्यात तसं नाही करायचंय. याच्यामध्ये तुम्ही खाली यायचंय बरं का, इथं तुम्ही पूर्ण न्यूट्रल व्हायचंय, ठीक आहे. डबल स्विंग यूज नाही करायचं. इथं तुम्ही न्यूट्रल व्हा आणि इथून तुम्ही पॉवर स्टार्ट करा, ठीक आहे. ओके, ही काळजी घ्यायची तुम्हाला. ओके, हे बघा, भरपूर मुलं ह्या एक्सरसाइजला कसं परफॉर्म करता, असे येणार आणि लगेच गोळा फेकणार. ते नाही करायचं. सिंपल आहे, एकदम मागे या तुम्ही, ठीक आहे. इथं होल्ड करा आणि इथून पूर्ण ताकद जनरेट करा, काय असेल नसेल. ओके, ही एक एक्सरसाइज करायची. त्यानंतर स्टेप घेण्यासाठी मागे यायचं. ओके, सेम टेक्निक आहे. याला पण काय करशाल, मागे होल्ड करशाल, पुढे स्टेप घेशाल, इथं होल्ड झाले पाहिजे तुम्ही, मग लास्ट मुमेंटला गोळा फेकशाल, ठीक आहे. हे एवढं एक्सरसाइज तुम्ही परफॉर्म करायचे. आता हे काय, आता मी एक्सरसाइज काय म्हणतो, हे खरं ड्रिल्स आहे. हे ड्रिल्स तुम्ही कधी करायचे, सिंपल आहे. तुम्हाला गोळा फेकायचा आहे ना, तर तुम्ही गोळा फेकण्याआधी काय करा, हे ड्रिल्स सुरू करा. तुम्ही 4-4, 5-5 वेळा करा. आता मी सुरुवातीला काय केलं होतं, हावाला ड्रिल्स केला, बरोबर. 3-4 वेळा तसे गोळे फेका, बरोबर. 3-4 वेळा असे गोळे फेका, 3-4 वेळा असे गोळे फेका. नंतर मी तुम्हाला सांगितलंय की समोरचा मुवमेंट आहे, 3-4 वेळा फेका. एवढे गोळे फेकीपर्यंत तुमची बॉडी पण गरम होणार. आणि मेन मुद्दा काय, त्याच्यात तुमची प्लेट पण ट्रेन होईल, बरोबर. ही प्लेट पण ट्रेन होईल तुमची. आणि नंतर काय होईल की जो मेन खरा पुश आहे पायाचा, ज्याला थ्रोईंग लेग म्हणतो आपण, तो तुमचा एकदम प्रॉपर डेव्हलप होईल आणि गोळा तुमचा नंतर जायला लागेल. तर माझ्या माहितीच ती. त्याच्यानंतर गोळा फेकचे जे काही ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये हे जे ड्रिल्स आहे याचं महत्त्व खूप जास्त आहे, ठीक आहे. एखादा अमृता इतकं महत्त्व आहे या ड्रिल्सला. तुम्ही हे ड्रिल जरी करत असेल तरी सुद्धा तुमचा गोळा वाढून जाईल, ठीक आहे. आता फक्त या सिरीजचा एक शेवटचा व्हिडिओ राहिलेला आहे, त्याच्यामध्ये आपण जिम वर्कआउट ॲड करणार आहे की जिमला गेल्यानंतर आपल्याला काय वर्कआउट करायचं आहे, काही नाही. भरपूर विद्यार्थ्यांचं काय होतंय, सगळी सिरीज फॉलो करून आहे ना, काही विद्यार्थ्यांचे अजून गोळे वाढत नाही. पहिली गोष्ट, तुम्हाला थोडा वेळ द्यावा लागेल. कारण काय होतंय, ही सिरीज, मी सांगितलेलं टेक्निक, ग्रीप, या सगळ्या तुमच्यासाठी नवीन आहे. तर तुम्ही नवीन गोष्ट तुम्ही ॲड ऑन केल्यामुळं काय होईल, ते थोडं तुम्हाला त्रास होऊ शकतो. कारण काय होतं, हे बघा, तुम्ही ऑलरेडी याच्या आधी गोळे फेकत होते, पण तुम्ही तुमच्या टेक्निकनी गोळे फेकत होते. पण मी आता काहीतरी तर चेंजेस केले ना, तर ते चेंजेस आल्यामुळे काय आहे, ते चेंजेस तुमच्या बॉडीला, तुमच्या ब्रेनला अजून एक्सेप्ट नाही आहे, म्हणून तुमचा गोळा कमी जातोय किंवा जात नाही, ठीक आहे. तर हळूहळू ज्या वेळेस तुमचे बॉडी, ब्रेन ह्या गोष्टी एक्सेप्ट करायला लागेल ना, तर तुमचा गोळा एकदम छानपैकी वाढून जाईल. 9 मीटर जायला लागेल, 10 मीटर जायला लागेल, 11 मीटर पण जाऊ शकतो गोळा, जर तुमचा हाईट वेट असेल तर, ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही नियमित फॉलो करा. कारण कसं आहे, की एक प्रॉपर जी शॉर्टपुटची ट्रेनिंग असते, तर त्या ट्रेनिंगमधला जो काही बेस आहे ना, तो बेस मी या सिरीजमध्ये ॲड केलेला आहे. तर याचा तुम्हाला नक्की फायदा होणार, ठीक आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. जिम वर्कआउटचा व्हिडिओ बाकी आहे, तुम्ही लवकरात लवकर बनवून आपल्या चॅनलवर टाकून देतो. भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद.